मुंबई कोणाची? 114चे गणित आणि सत्तेची फोडाफोडी की मैत्रीची नवी समीकरणं? मुंबई महापालिकेचा निकाल लागलाय, पण खरी लढाई आत्ता सुरू झाली आहे. कोणालाही स्पष्ट बहुमत नाही. भाजपा 89 वर सर्वात मोठा पक्ष ठरलाय, पण 114चा आकडा अजूनही दूर आहे. कोणाचे होणार मुंबईवर राज आणि कोण ठरणार किंग मेकर? चला पाहूयात सत्तेची 3 मुख्य समीकरणं. राजकीय गणित. समीकरण 1, महायुतीचं वर्चस्व. भाजपा 89 आणि शिंदे यांची शिवसेना 29 मिळून 118 जागा होतात. गणितीयदृष्ट्या महायुतीने 114चा टप्पा ओलांडलाय, पण राजकारणात 2+2 नेहमी 4 होत नाहीत. महायुतीकडे स्पष्ट बहुमत दिसत असलं तरी अपक्ष आणि छोट्या पक्षांना सोबत घेऊन स्वतःची बाजू अधिक भक्कम करण्याचा भाजपाचा प्रयत्न असेल. समीकरण 2, महाविकास आघाडीची बेरीज. शिवसेना उभाटा 65, शरद पवारांची राष्ट्रवादी 1 आणि मनसे 6 या युतीच्या 72 जागा आहेत. इथे काँग्रेस 24 ही कळीची भूमिका बजावू शकते, पण ही बेरीज फक्त 96 पर्यंत पोहोचेल. सत्ता स्थापनेसाठी त्यांना आणखी किमान 18 जागांची उणीव आहे. इथेच चाणक्य नीती सुरू होते. अजित पवार गट 3 किंवा इतर पक्षांची मोठ बांधून महायुतीला रोखण्याचं मोठं आव्हान शिवसेना उभाटासमोर आहे. आता समीकरण 3, किंग मेकरचा रोल. काँग्रेसकडे 24 जागा आहेत आणि मनसेकडे 6 जागा. हे यावेळचे सर्वात मोठे एक्स फॅक्टर आहेत. जर महायुतीमध्ये अंतर्गत धुसफूस झाली तर अपक्ष आणि छोटे गट कोणाच्या पारड्यात वजन टाकतात यावर मुंबईचा महापौर ठरेल. रणनीतिकार सांगतात, कौटिल्यानुसार शत्रूचा शत्रू तो मित्र. सत्ता स्थापनेसाठी आता फोडाफोडीपेक्षा तडजोडीचं राजकारण अधिक दिसेल. भाजपाने 89 जागा जिंकल्या आहेत, मात्र मुंबईच्या सत्तेची चावी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडे आहेत, कारण त्यांच्याकडे 29 जागा आहेत. जर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने अधिकची बार्गेनिंग पॉवर वापरली तर भाजपासमोर नवा पेच निर्माण होऊ शकतो. अर्थात आपण तत्वानुसार वागू, नीतीनुसार वागू आणि महायुतीचा धर्म निभावू, असं एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केलं आहे. थोडक्यात सांगायचं तर आकड्याच्या खेळात महायुती पुढे आहे आणि बाकीची समीकरणं तुर्तास मागे पडत आहेत. पण राजकारणाच्या खेळात शेवटच्या क्षणापर्यंत काहीही होऊ शकतं. तुम्हाला काय वाटतं? मुंबईचा पुढचा महापौर कोणत्या पक्षाचा असेल आणि किंग मेकर म्हणजेच एक्स फॅक्टर कोण असेल? कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आमच्या वन किंग मेकर या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. धन्यवाद.